नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी येऊ शकतात 112 नवीन MBBS कॉलेज। या संदर्भाने पूर्वी देखील मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत अपडेट केलेलं होतं, परंतु NMCची आणखी एक नोटीस आलेली आहे। या नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणि खरंच यावर्षी 112 नवीन MBBS कॉलेज येऊ शकतात का आणि जे 58 एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये सीट वाढ होणार आहे का, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। तसेच जर हे कॉलेजेस यावर्षी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आले तर याचा MBBSच्या कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो या संदर्भाने देखील आपण माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत रहा व इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंतही या व्हिडिओला नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही NMCची नोटीस पाहू शकतो। ही पब्लिक नोटीस 3 एप्रिल 2024 रोजी आलेली आहे। या ठिकाणी आपण या नोटीसचा सब्जेक्ट पाहू शकतो, प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन्स फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू मेडिकल कॉलेजेस अँड इन्क्रीज ऑफ MBBS सीट इन एक्झिस्टिंग मेडिकल कॉलेजेस फॉर अकॅडमिक इयर 2024-25। याचा अर्थ असा आहे की नवीन जे काही कॉलेजेस येणार आहेत त्यांच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी आणि जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये सीट वाढीसाठी NMCकडे निवेदन करण्यात आलेलं आहे। आणि याचा अर्थ असा आहे की यावर्षी या 112 नवीन कॉलेजेसला परमिशन मिळू शकते व जे काही एक्झिस्टिंग 58 कॉलेजेस आहेत त्यामध्ये MBBSच्या सीट वाढू शकतात। जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 ते 14 MBBS कॉलेज यावर्षी येऊ शकतात। त्यातील मॅक्झिमम कॉलेज यावर्षीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येतील व त्याचा MBBSच्या कट ऑफवर नक्कीच परिणाम पडेल। यातील मॅक्झिमम जे कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत। काही प्रायव्हेट MBBS कॉलेज देखील यावर्षीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येणार आहेत। जर यातील 90% देखील कॉलेजेस यावर्षीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आले तर महाराष्ट्रातील MBBSचा कट ऑफ नक्कीच कमीवरती येऊ शकतो। जर MBBSचा कट ऑफ कमीवरती आला तर याचा इफेक्ट BMS, BHMS इत्यादी कोर्सेसच्या कट ऑफवर देखील पडेल। या ठिकाणी आपण ही नोटीस पाहत आहोत। या नोटीसमध्ये सर्व MBBS कॉलेजचे नाव, ॲड्रेस आणि या कॉलेजला इस्टॅब्लिशमेंटसाठी परमिशन मिळू शकते का नाही या संदर्भाने माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे एक्झिस्टिंग 58 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये यावर्षी MBBS सीट वाढू शकतात त्या कॉलेजच्या संदर्भाने देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी हा कॉलम पाहू शकता। या कॉलममध्ये जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसच्या सीट यावर्षी वाढू शकतात व या सीट विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये अवेलेबल असतील। तर अशा प्रकारे ही NMCची नोटीस आहे। ही नोटीस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर थोड्या वेळानंतर शेअर केली जाईल। त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये कॉलेजेसची नावे पाहू शकता। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। त्यासोबतच मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।